गुड आफ्टरनून एव्हरीवन. आपण सकाळी आपण होतो राज्य विधिमंडळ शिकणार होतो बरोबर, आणि आपण ते सुरुवात पण केली होती राज्य विधिमंडळ महाराष्ट्रामध्ये, हो की नाही. मी तुम्हाला शिकवलं होतं ते 3 शब्द शिकवले होते, ठीक आहे. तुमचा रिवाईज करतो, जे जाणून नसेल समजलं तरी आता तुम्ही समजून घ्या. स्पीडवर सांगतो. पहिला होता डिव्होल्युशन, ठीक आहे, मी खाली वरली आहे, तुम्ही फक्त चुकू देऊ नका. दुसरा डेलिगेशन, तिसरा विकेंद्रीकरण. 3 शब्द तुम्हाला मी मगाशी शिकवले. स्पीडवर सांगतो मी. एक्झाम्पल देतो बँकेचं वगैरे बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, फक्त ऑथॉरिटी देणे म्हणजे काय हो, डेलिगेशन. ऑथॉरिटी प्लस अन पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी देणे म्हणजे काय, डिव्होल्युशन. ऑथॉरिटी, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी आणि डिसिजन मेकिंग देणे म्हणजे काय, डिसेंट्रलायझेशन. आता तुम्हाला विचारलं हे कुठे नमूद आहे, विकेंद्रीकरण कुठे आहे तुमच्या संविधानामध्ये, तर विद्यार्थी मित्रांनो कुठे आहे, 7वं परिशिष्ट, 7वं शेड्यूल, 7वं परिशिष्ट. कोणत्या परिशिष्टामध्ये दिले तुला, 7व्या परिशिष्टात बरोबर, 7व्या नंबरचं परिशिष्ट. मग तुम्हाला प्रश्न विचारला की जे आता आपण राज्य शिकतोय हे ऍक्च्युली आहे काय, हे आहे डिसेंट्रलायझेशन. म्हणजे राज्यांना काय दिलं, नॉर्मल कंडिशन मध्ये स्वतःचे अधिकार देणं, स्वतःचे डिसिजन मेकिंग देणं, त्यांना पॉवर देणं, त्यांना रिस्पॉन्सिबिलिटी देणं आणि त्यांना ऑथॉरिटी देणं. म्हणजे तुम्हाला जर विचारलं नॉर्मल कंडिशन मध्ये तुमच्या देशामध्ये संघराज्य पद्धती असतं, अगदी बरोबर. पण संघराज्य पद्धती काय म्हणजे काय, की केंद्र सरकार राज्यांना काय देतो, अधिकार देतो, राज्यांना काय देतं, पॉवर देतो बरोबर. मित्रांनो या डिसेंट्रल हे मेन्शन आहे 7व्या शेड्यूलमध्ये बरोबर. पण आपल्या देशामध्ये तुम्हाला सांगितलं बघा तुम्ही की आपल्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो ही संघराज्य पद्धती आहे. पण तुमच्या संविधानामध्ये संघराज्य पद्धती कुठे नमूद आहे सांगा बरं. तुमच्या संविधानामध्ये संघराज्य पद्धती कुठे नमूद केलेली आहे सांगा. तुमच्या देशाच्या संविधानामध्ये संघराज्य पद्धती कुठे नमूद केलेली आहे सांगा बरं मला. किती लोकांना वाटतं की नमूद केलेली आहे सांगा मला. किती लोकांना वाटतं संघराज्य पद्धती नमूद केली आहे सांगा. 5. अगदी बरोबर, स्टेडीवर. व्हेरी गुड. मोना तुझा आन्सर चुकलेला आहे. संघराज्य पद्धती आपल्या संविधानामध्ये कुठेही दिलेली नाही. संघराज्य पद्धती आपल्या संविधानामध्ये कुठेही दिलेली नाही. मग तुम्हाला पार्ट 1 मध्ये काय नाही. अगदी बरोबर, व्हेरी गुड, अगदी बरोबर. काय या राज्याचा संघ, राज्याचा आर्टिकल नंबर किंवा पार्ट नंबर 1 मध्ये किंवा आर्टिकल नंबर 1 मध्ये किंवा शेड्यूल नंबर 1 मध्ये काय दिलाय, राज्याचा संघ, संघ राज्य दिलं बरोबर. मग जेव्हा आपल्या देशाचा अंमलबजावणी होते किंवा आपल्याला स्वरूप काय किंवा स्वभाव आहे तो आहे संघ राज्य. मग याबद्दल मी तुम्हाला विचार सांगितले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घ्या, तुम्ही सुद्धा सांगितले 2 की राज्य कोणत्याही करारानुसार भारतामध्ये समाविष्ट झालेले नाही. राज्य भारतामध्ये कोणत्याही करारानुसार समाविष्ट झालेले नाही, पहिला मुद्दा. दुसरा की सहभागी झाले आहेत त्यांना आता बाहेर पडण्याचा अधिकार नाही. हे म्हणजे भारतातून बाहेर पडू शकतात बरोबर. हे तुम्हाला मी सगळं सांगितलं. मग हे जर कुठून डिफाईन झालं असेल, तुम्हाला मी त्यासाठी गेलो होतो की ABCD पार्ट मध्ये आठवत असेल तर माउंट बॅटन प्लॅन मध्ये माउंट बॅटन प्लॅन डिफाईन केलं होतं बरोबर. इथून आपण केलं होतं कुठे, इथून कुठे गेलो होतो आपण, पार्ट नंबर 1 युनियन अँड इट्स टेरिटरी. युनियन अँड इट्स टेरिटरी, संघ आणि क्षेत्र, युनियन अँड टेरिटरी. आणि इथून गेलो होतो आपण विद्यार्थी मित्रांनो आपल्या आत्ताच्या स्ट्रक्चरमध्ये म्हणजे 7th अमेंडमेंट बरोबर. आणि 7th अमेंडमेंटने आपल्या देशाची विभागणी केली राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये इतकं इव्हॉल्युशन मी तुम्हाला मगाशी शिकवलं बरोबर. आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये काय आहे काय नाही हे सगळं एक्सप्लेनेशन. इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांचं सकाळचं, इथपर्यंत लक्षात आलं का सगळ्यांचं सांगा. इथपर्यंत लक्षात आलं, इथपर्यंत लक्षात आलं का सांगा मला. सगळ्यांना कळलं ठीक आहे. आता आपण पुढे बघू. तर आपण जे महाराष्ट्रामध्ये राज्य 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 ठीक आहे. राज्य मग राज्य विधिमंडळ हे आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 भागामध्ये डिवाइड करतो. 3 भागामध्ये 3. एक राज्यपाल,
दुसरा विधानसभा, तिसरा विधान परिषद, एक राज्यपाल पूर्ण, दुसरा असेंब्ली म्हणजे विधानसभा आणि म्हणजे विधान परिषद। मग तुम्हाला प्रश्न विचारतो, हा जो राज्यपाल आहे या राज्य विधिमंडळाचा सदस्य असतो का? मेंबर असतो का? काय? आणि दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला, हा राज्यपाल या राज्य विधिमंडळाचा भाग असतो का? भाग म्हणजे बघा, लक्ष द्या, मेंबर म्हणजे सदस्य, मेंबर म्हणजे सदस्य। राज्यपाल राज्य विधिमंडळाचा सदस्य नसतो, राज्य विधिमंडळाचा सदस्य नसतो, पण तो काय असतो? भाग असतो। मग सदस्य का नसतो? कारण तो विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सभेमध्ये जाऊन बसत नाही। बरोबर, व्हेरी गुड। पार्ट आहे भाग, आपला पार्ट आहे सदस्य नाही, मग काय जाऊन बसत नाही, इथे मतदान करत नाही, बरोबर, इथे वोटिंग करत नाही। जे विधानसभेचे आणि विधान परिषदेचे सदस्य आहेत तेच लोक काय करू शकतात? वोटिंग करू शकतात, म्हणून तो सदस्य नाही। पण याला पार्ट का म्हणतात? याला आपण पार्ट का म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? कारण याला पार्ट का म्हणतो आपण? कारण राज्य विधिमंडळामधून काही हो, शेवटी सिग्नेचरकडे कोणाकडे? राज्यपाल। समजा विधानसभेतून बिल पास झालं, राज्यसभेतून बिल पास झालं, विधान परिषदेतून झालं आणि विधानसभेमधून शेवटी कोणाकडे? गव्हर्नर म्हणजे राज्यपाल। म्हणून राज्यपालांनी म्हणजे राज्यामध्ये कोणतंही विधेयक आलं तर ऍक्ट कधीवर टाकलं? जोपर्यंत त्यावर राज्यपालांची सिग्नेचर होत नाही तोपर्यंत। म्हणून तुमच्या देशामध्ये राज्यपालाला, बरोबर, त्या राज्याचा काय म्हणतो आपण? त्या राज्य विधिमंडळाचा पार्ट म्हणतो, बरोबर, तर सदस्य म्हणतो, बरोबर। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुमच्या देशामध्ये, तुमच्या महाराष्ट्रामध्ये राज्यपालांचं ऑफिस न्यूजमध्ये कोण आहे? तुमच्या महाराष्ट्राचे राज्यपाल सांगा बरं, तुमच्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे सांगा बरं? ते राज्यपाल पार्ट आहे पण मेंबर नाही, सदस्य कोण आहे सांगा बरं? अगदी बरोबर, क्या बात आहे, म्हणजे मागितलं भगत सिंग, व्हेरी गुड। नाव भगत सिंग आहे, पण भगत सिंग सारखं वागून नाही बरं, बरोबर की नाही? तुम्हाला माहिती आहे राज्यपाल हे संविधानिक पद आहे का? राज्यपाल हे संविधानिक पद आहे का? कॉन्स्टिट्यूशन पद आहे का? सांगा बरोबर। व्हेरी गुड, राज्यपाल हे संविधानिक पद आहे का? मला सांगा लवकर लवकर। व्हेरी गुड, अगदी बरोबर, संविधानिक पद। मग याला राज्यपालाबद्दल मी 2-3 स्टेटमेंट दिली, मला सांगा बरोबर आहे, हे समजणं अत्यंत गरजेचं आहे। सध्याची कंडिशन बघता जरी तुम्हाला लक्षात आलं ना, मला लक्षात दिलं विद्यार्थ्यांनो, सध्या भारत देशामध्ये काय चालू, बरोबर, लिहितोय इंग्लिश मध्ये येतो, मग तुम्हाला मराठीमध्ये एक्सप्लेन. गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट. राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. पहिलं सेंटेन्स. दुसरं सेंटेन्स, गव्हर्नर is act like agent of central government. तुमच्या बुकामधल्या चुका सांगतो आणि तुम्हाला समजून सांगतो की काय असतं. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे म्हणजे काय, राज्यपाला केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. पहिलं सेटमेंट अगदी बरोबर, अगदी बरोबर. राज्यपाल हे संविधानिक पद आहे. राज्यपाल हे संविधानिक पद आहे म्हणजे काय की राज्यपाल हा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे. काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह आहे. काय आहे, प्रतिनिधी आहे म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधी आहे म्हणजे काय हो, रिप्रेझेंटेटिव्ह. अगदी बरोबर, बरोबर. पण काम करायची जेव्हा वेळ येते ना, केंद्र सरकारने तुम्हाला मला सेक्युलरिझमचा इश्यू आपल्या भगतसिंगांनी, बरं, महाराष्ट्राच्या भगतसिंगांनी
लेटर पाठवलं मुख्यमंत्र्यांकडे, सेक्युलर माहिती तुम्हाला? अरे भाई लक्ष द्या ना. जेव्हा काम करायची वेळ ना, जेव्हा काम करायची असतं कोणाला, राज्यपालाला, तो एजंट सारखा ऍक्ट करतो. एजंट सारखा काय करतो, ऍक्ट करतो. बरोबर. मी काय म्हणतात, गव्हर्नर इज ऍक्ट लाईक अ एजंट. अगदी बरोबर. हे सुद्धा स्टेटमेंट काय अगदी बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर प्रश्न विचारला की गव्हर्नर इज अ रिप्रेझेंटेटिव्ह, अगदी बरोबर. आणि जेव्हा काम करायचे ऍक्ट करायचं असतं तेव्हा तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून काम करतो. तेव्हा तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा एजंट म्हणून काम करतो. बरोबर. मग तुम्ही जर याला वाईस वर्सा केलं की गव्हर्नर इज अ ऍक्ट लाईक अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, तर स्टेटमेंट चुकीचं. आणि गव्हर्नर इज अ एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट चुकीचा. किती लोकांना समजलं? किती लोकांना समजलं की नाही समजलं? की पुन्हा एकदा एक्सप्लेन करायला पाहिजे. नीलू वेलकम. सांगा किती लोकांना समजलं, किती लोकांना नाही समजलं? फक्त घोडा या ऍक्टचा, फक्त घोडा या ऍक्टचा, फक्त ऍक्ट. ऍक्ट म्हणजे काय, मला काम करायचं. व्हेरी गुड मयूर सेकंड. गव्हर्नर इज ऍक्ट लाईक म्हणजे काय, गव्हर्नरवर जेव्हा काम करायची वेळ येतं, जेव्हा त्याला काम करायचं असतं, केंद्र सरकारचे काही आदेश स्टेट गव्हर्नमेंटला द्यायचे असतात, तेव्हा तो त्यांचा एजंट म्हणून. मी तो शब्द वापरत नाही मराठीमध्ये, आता दुसरं मिनिंग निघतं, मी तो वापरत नाही, मी इंग्लिशमध्ये वापरतो. एजंट. बरोबर. एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे काय, जेव्हा काम करायची वेळ येते ना. हा विचारा. जेव्हा काम करायचं असतं, जेव्हा केंद्र सरकारचे निर्देश कुठे पाठवायचे असतात राज्यांमध्ये, तेव्हा तो केंद्र सरकारचा एजंट म्हणून काम करतो. बरोबर. बट नॉर्मल कंडिशनमध्ये राज्यपाल हे काय, रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणजे संविधानिक पद आहे. आता क्लिअर झालं मयूर? मयूर क्लिअर झालं? रजत? अरे पूजा मॅम हे कसं येणार ग? पूजा मॅम कसं होणार? गव्हर्नर हा स्टेट गव्हर्नमेंट कसं असेल का, सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नर हा स्टेट गव्हर्नमेंटचा माणूस आहे ना. तू प्रश्न चुकीचा विचार. गव्हर्नर हा केंद्र सरकारचा माणूस आहे. बरोबर. मग तो स्टेटचा कसा ऍक्ट लाईक का, स्टेट गव्हर्नमेंट? तो स्टेटमेंटच चुकीचा आहे. गव्हर्नर ऍक्ट्स लाईक द एजंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे काय, तुझा प्रश्न काय विचारलाय तू की सर हा जो गव्हर्नर आहे हा राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून काम करतो का, एक एजंट म्हणून काम करतो का? नाही, असं तर नाहीच. बघा असं तर नाही. तो केंद्र सरकारचा प्रतिनिधी किंवा एजंट म्हणून काम. लक्षात झालं? पूजा डाऊट क्लिअर झाला का? बाकी लोकांना तुम्हाला म्हणजे एकदम समजले. आपण आपल्याला अजून बघायचं आहे. राज्यपाल संपला नाही आपला. राज्यपाल आपण गेल्यानंतर घेऊ. राज्यपाल आपण याला थोडं स्किप करू. त्याला आपण राज्यपालाला आपल्याला अजून एक दुसरं लेक्चर घ्यायला लागेल, त्याला तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे. आता आला आपण एसएल आहे. बरोबर. एसएल आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, माझं बरोबर आहे की सांगा? या दोन्ही बॉडी, या दोन्ही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये आहे. बरोबर का? ऑल स्टेट्स हॅव विधानसभा आणि विधान परिषद. बरोबर का? अगदी बरोबर. व्हेरी क्या बात आहे. मी जर भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे. बरोबर का? भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये विधानसभा आहे. बरोबर का? भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद आहे. बरोबर का? प्रश्न कसा येईल तो? व्हेरी गुड. अगदी बरोबर. बरोबर. मग कोणत्या कोणत्या राज्यामध्ये, कोणते कोणते राज्य सांगू शकता मला? महाराष्ट्र आहे का? महाराष्ट्र सांगितलं. कर्नाटक आहे आपल्या खालचं, आपल्या साईडचं. तेलंगणा, त्याच्याच बाजूचं आंध्र प्रदेश, आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो यूपी आणि या 6 राज्यांमध्ये आहे. किती राज्यांमध्ये? 6. जम्मू काश्मीरला सुद्धा अबॉलिश केलं, तामिळनाडू सुद्धा आपण अबॉलिश केलं, गुजरातला पण अबॉलिश केलं, एमपीला सुद्धा होतं अबॉलिश केलं. बरं. आता ओडिशामध्ये फॉर्मेशन चालू आहे, राजस्थानमध्ये सुद्धा फॉर्मेशन चालू आहे. पण समजापासून मध्ये किती राज्यांमध्ये आहे? 6 राज्य. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी का होत नाही? रिझल्ट सांगा.
विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये का बरं सहभागी होत नाही? सांगा मला. विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी का होत नाही? व्हेरी गुड. अजून इलेक्शन पर्यंत रे विद्यार्थी मित्रांनो, आपलं संविधान काय म्हणतो किंवा प्रेसिडेंट काय? प्रेसिडेंट तुमच्या देशाचं प्रतीक आहे, युनायटेड. तुमच्या देशाचं युनिटी आणि अखंडतेचं प्रतीक आहे, बरोबर. राष्ट्रपती तुमच्या देशाचा एक युनायटेड म्हणजे एक एकात्मिक स्वरूपाचं काय प्रतीक आहे. प्रेसिडेंट इज हेड ऑफ कंट्री म्हणजे आपला पूर्ण देशाला रिप्रेझेंट करणारा जो आहे विद्यार्थी, जो रिप्रेझेंट करणारा जो वर्ग आहे तो म्हणजे प्रेसिडेंट, बरोबर. पण विधान परिषद फक्त काही राज्यांमध्ये आहे. विधान परिषद जर काही राज्यांपुरतीच आहे, बरोबर. विधान परिषद फक्त काही राज्यांपुरतीच आहे. मला सांगा, जर आपण प्रत्येक राज्याचे विधान, व्हेरी गुड, फर्स्ट पर्सन तुझा, व्हेरी गुड. पण तुम्हाला जर विचारलं की या फक्त 6 राज्याला सहभागी होत्या आणि उरलेले 22 राज्यांचं काय होईल? आता मला सांगा, इथे युनायटेड, इथे डिस्क्रिमिनेशन होईल का? डिस्क्रिमिनेशन भेदभाव किती होईल, बरोबर. म्हणजे या 4 राज्यांना किंवा 6 राज्यांना जास्त अधिकार मिळतील, यांना कमी अधिकार मिळतील, बरोबर. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, विधान परिषदेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही. रिझन काय? की प्रत्येक राज्यामध्ये काय नाही आहेत विधान परिषद. प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे. जर प्रत्येक राज्यामध्ये विधान परिषद असती तर या विधान परिषदेचे जे इलेक्टेड मेंबर्स आहेत म्हणजे काय निवडून आलेले किंवा निर्वाचित सदस्य आहेत, हे सुद्धा सगळे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान करू शकले असते. क्लिअर काय सगळ्यांना? क्लिअर का? मयूर, रजत, सुवर्णा, पूजा, पक्का? पहिले आपण विधानसभा शिकूया पूर्ण डिटेलमध्ये, नंतर आपण तिकडे जाऊ विधान परिषद. विधानसभा लिहितो SL, विधानसभा, विधानसभा, विधानसभा SL. मिनिमम सदस्य किती सांगा बरं? मिनिमम सदस्य किती? बरोबर का? मीन मॅक्स, बरोबर का? मिनिमम मॅक्स, बरोबर का? व्हेरी गुड. अगदी बरोबर, अगदी बरोबर. चालू तुझा प्रश्न तुम्हाला जेवण सर तुला 2 मिनिटात तुझा प्रश्न आले. मीन्स मिनिमम 60, मॅक्झिमम 500. पहिले भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये आहे का? हो, भारतामध्ये प्रत्येक राज्यात म्हणून ते निवडून आले सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये सहभागी होते, बरोबर. व्हेरी गुड. रुपेश तुझ्या प्रश्नावर येतो या फक्त 2 मिनिटं दे मला, किंवा आपण इथून नाही उद्या येऊया प्रश्न. ठीक आहे, चालेल. पण हा प्रश्न लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे की राज्यामध्ये विधान परिषद असणे कशावर ठरतं आणि दुसरा म्हणजे काय त्याचे राज्यात फायदे काय मी तुला सांगतो का, किंवा पाहिजे असेल तर मी थोड्या वेळाने तुला सांगू तुला जर एक्सप्रेशन पाहिजे असेल. मिनिमम 60, मॅक्झिमम 500. हे कशावर ठरतं सांगा बरं मला, कशावर ठरतं? लोकसंख्या ठरतं का? लोकसंख्या ठरतं का? लोकसंख्या ठरतं का सांगा मला, लोकसंख्या ठरतं का? म्हणजे मिनिमम 60 आणि मॅक्झिमम 500. मग मला सांगा रे, हे जर खरंच असेल तर काही राज्यांमध्ये पॉप्युलेशन कमी आहे, काही राज्यांमध्ये पॉप्युलेशन कमी आहे. फॉर एक्झाम्पल सिक्कीम झालं, गोवा झालं, बरोबर, नॉर्थ ईस्टर्न झालं, तिथे तर कमी सदस्य आहेत. आपण तर म्हटलं विधानसभेची मिनिमम 60 असायला पाहिजे, मिनिमम 60 असायला पाहिजे, मॅक्झिमम 500 असायला पाहिजे, बरोबर. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये माहिती आहे 288, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये 288 म्हणजे आपण त्यामध्ये बसतो. पण ते काही राज्यांचं पॉप्युलेशन आहे, सिक्कीम झालं, गोवा झालं, बरोबर, जे नॉर्थ ईस्टर्न स्टेट झाले, बरोबर, या राज्यांमध्ये तिथलं पॉप्युलेशन आहे
विद्यार्थी मित्रांनो, ज्या राज्यांमध्ये पॉप्युलेशन आहे तिथे सदस्य संख्या हे 60च्या कमी असली तरी चालेल. काय म्हणतात? ज्या राज्यांमध्ये विद्यार्थी मित्रांनो पॉप्युलेशन कमी आहे, बरोबर, पॉप्युलेशन कमी आहे, त्या राज्यांमध्ये मिनिमम सदस्य कमी असले तरी चालतात. म्हणजे पॉप्युलेशन ठरवून दिलं त्याच्या जर वाटली असेल तर मिनिमम 60 पाहिजे, मॅक्झिमम 500. आणि मला काय विचारलं पूजा? अगदी बरोबर, व्हेरी गुड पूजा, व्हेरी गुड. अगदी तुझा प्रश्न अगदी बरोबर, तुम्ही आन्सर दिला मला. म्हणजे नंबर ऑफ MLA इट डिपेंड्स अपॉन द पॉप्युलेशन ऑफ दॅट स्टेट. म्हणजे काय, तुमचे MLAची संख्या म्हणजे आमदारांची संख्या तुमच्या राज्यामध्ये किती पॉप्युलेशन आहे यावर डिपेंड करते. व्हेरी गुड. मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, असे कोणते दोन राज्य आहेत, त्या दोन राज्यामध्ये जी निवडणूक आहे विधानसभेच्या या प्रत्यक्षपणे सुद्धा होतात आणि दुसरं अप्रत्यक्षप्रमाणे सुद्धा होतात. असे तुमच्या भारत देशामध्ये कोणते राज्य आहे की त्या विधानसभेच्या ज्या निवडणूक आहेत दोन्ही पद्धतीने, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट? सांगा बरोबर. अगदी बरोबर, क्या बात आहे, व्हेरी गुड, अगदी बरोबर, नागालँड. व्हेरी गुड. सिक्कीम आणि नागालँड, सिक्कीम आणि नागालँड, अगदी बरोबर, व्हेरी गुड. सिक्कीम आणि नागालँड, अगदी बरोबर, व्हेरी गुड. सिक्कीम आणि, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकी लोकांना माहिती होतं का रे? पूजा, अजय, मयूर, माहिती होतं का की आपल्या देशामध्ये दोन काय विधानसभा आहे, सिक्कीम आणि नागालँडची? या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने काय होतं? निवडणूक. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षने काय होतं? निवडणूक, बरोबर. म्हणून तुम्ही हा पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला माहित आहे यावर्षी जम्मू काश्मीर सोबत काय झालं काय नाही तुम्हाला माहिती, बरोबर. म्हणून तुम्हाला डायरेक्टली प्रश्न विचारू शकतो की तुमच्या देशामध्ये कोणते राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुकी आहेत त्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे निवडल्या जातो, ते म्हणजे सिक्कीम आणि नागालँड. आणि बाकी विधानसभेच्या निवडणुकीत होणार प्रत्यक्षपणे, म्हणजे बाकी राज्यातल्या विधानसभेची जी निवडणूक आहे ते सुद्धा प्रत्यक्ष. इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? सांग, इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर झालं? सिक्कीम आणि नागालँडमध्ये काय अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष दोन्ही पद्धतीने घेतल्या जातात, आणि बाकी राज्यामध्ये प्रत्यक्ष पद्धतीने आपण घेतो. व्हेरी क्लिअर, व्हेरी गुड, चला बढिया. आता मला मतदारसंघ डिफाईन करायचे. आता आपल्याला मतदारसंघ डिफाईन करायचे, बरोबर. मतदारसंघ डिफाईन करायचे म्हणजे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी डिफाईन करायची आहे. तर त्याला प्रमाणशीर म्हणतो का आपण? प्रमाणशीर पद्धत म्हणतो का आपण? तुम्हाला तुमच्या जे MLAचे जे आमदारांचं मतदान करायचं आहे, बरोबर, विधानसभेच्या आमदारांचं मतदान करायचं, तर जे आपण काय करतो, मतदारसंघ निर्माण करतो, त्यांना आपण प्रमाणशीर पद्धती म्हणतो का नाही? आपण त्याला म्हणतो क्षेत्रीय मतदान पद्धती. कोणती? क्षेत्रीय. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी. लक्ष द्या, विद्यार्थी तुम्हाला प्रश्न विचारतात की आमदारांची जी निवडणूक आहे हे प्रमाणशीर पद्धतीनुसार केली जातं. आमदारांची निवडणूक किंवा निवडणूक ही प्रमाणशीर पद्धतीने केली जाते. अगदी चुकीचं उत्तर आहे. कोणत्या पद्धतीने? क्षेत्रीय पद्धतीने केली जाते, म्हणजे टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीनुसार केली जाते. क्लिअर का? सेकंड पॉईंट क्लिअर झाला का की तुमच्या आमदारांची जी निवडणूक आहे ती क्षेत्रीय पद्धतीने केली जातात, ना की प्रमाणशीर पद्धतीने. लक्षात चला. आणि मला विधानसभा समजलं आणि थोडं विधान परिषद सुद्धा आपण बघून मी तुमचं लक्ष. विधान परिषदेमध्ये सदस्य कडा सांगतो मी तुम्हाला, नंतर इकडे जाऊ. विधानसभाचे सगळ्यांना मिनिमम 60, मॅक्झिमम. विधान परिषदेमध्ये मिनिमम किती सांगा मला? विधान परिषदेमध्ये मिनिमम किती असतात सांगा बरं? मिनिमम किती असतो? विधान परिषदमध्ये मिनिमम आणि मॅक्झिमम
मिनिमम 40 पण मॅक्झिमम मिनिमम 40 पण मॅक्झिमम ठरतं 1/3 1/3 ऑफ अगदी बरोबर SLA अगदी बरोबर 1/3 ऑफ विधानसभा 1/3 ऑफ विधानसभा व्हेरी गुड व्हेरी गुड 1/3 ऑफ विधानसभा. आता काही लोकांना नाही समजलं आपण एक्झाम्पल करून समजून घेऊया. महाराष्ट्रामध्ये आमदारांची संख्या किती सांगा बरं मला. विधानसभेच्या आमदारांची संख्या किती. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या आमदारांची संख्या किती सांगा रे. महाराष्ट्रामध्ये 251. पण अँग्लो काढून टाकला अगदी बरोबर म्हणा. अँग्लो आपण काढून टाकला अँग्लो राहिला नाही. अँग्लो राहिला नाही म्हणजे उरले किती आता उरले 288. 288चे 1/3 किती होतात. 288चे 1/3 किती होतात. 288चे 1/3 किती होतं सांगा मला. 288 7 त्रिक 21 3 3 7 बरोबर. झाले 96. अगदी बरोबर किती आहे 96 अगदी बरोबर व्हेरी गुड. काही लोक म्हणतात 78 72 बरोबर 13 बघा. मला हे सुद्धा शिकवायला करायला 288 7 8 3 1 3 3 7 3 12 18 21 3 8 24 3 7 3 8 24 3 9 27 9 बरोबर 1 3 1 3 3 7 3 1 3 3 7 3 9 3 12 3 5 15 बरं 3 5 15 3 7 96 किती आला माझा उत्तर. किती आला माझं उत्तर. बोला काही होत नाही काही होत. किती आला माझं उत्तर. नाही किती आला माझं उत्तर. बरोबर. म्हणजे मिनिमम सदस्य किती असतात तुमच्या महाराष्ट्रामध्ये. तुमच्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे मिनिमम सदस्य किती असतात. मिनिमम किती आहे हो. मिनिमम 40 आणि मॅक्झिमम किती आहे 96. मॅक्झिमम किती आहे 96. मॅक्झिमम किती आहे 96. पण या इन बिटवीन म्हटलं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आपल्याला 70. महाराष्ट्रामध्ये काय विधान परिषदेची सदस्य किती आहे 70. तुम्ही असं म्हणू का विधान परिषदेची सदस्य संख्या हे विधान परिषदेची सदस्य संख्या हे विधानसभेच्या सदस्य संख्यावर डिपेंड असतं बरोबर का. माझा प्रश्न बघा. विधान परिषदेची सदस्य संख्या हे विधानसभेच्या सदस्य संख्येवर डिपेंड असतं बरोबर का. म्हणजे तुम्ही हा सुद्धा मुद्दा तुमच्या मनामध्ये करून ठेवायला पाहिजे विद्यार्थी की आपल्या देशामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या हे विधानसभेच्या सदस्य संख्येवर डिपेंड असतं. तुमच्या लक्षात आला हे खूप जबरदस्त म्हणजे याला मला खूप वेळ लावला बरोबर. आता आपल्याला बघायला लागेल की राज्यसभेमध्ये सदस्य निवडले जातात अप्रत्यक्ष नॉमिनेट किती असतात. आपल्या टीचर्स म्हणून किती असतात बरोबर. सगळं शिकवतात. तत्पूर्वी मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो. मला सांगा जसं राज्यसभेला आपण अधिकार दिले तसंच तुमच्या महाराष्ट्रामध्ये SLC ला अधिकार मिळाले का सांगा बरं. विधान परिषदेला जसे अधिकार राज्यसभेला म्हणजे केंद्र सरकारमध्ये दिलेली आहे किंवा पार्लिमेंटमध्ये दिली आहे एवढेच अधिकार तुमच्या SLC ला आहे का. अगदी बरोबर नाही. SLC ला तेवढे अधिकार दिलेले आता रुपेशचा प्रश्न बघायचा. रुपेशला एकदा प्रश्न विचार मला कॉपी पेस्ट करून सांग मला.
रुपेश, तुझा बघायचा प्रश्न मला कॉपी पेस्ट करून सांग, मी तुला एक्सप्लेन करतो. विधान परिषद असणे नसणे कशावर पहिला मुद्दा विधान परिषद कशावर असणे आणि नसणे. बरोबर. पहिला डिपेंड्स ऑन पॉप्युलेशन. सेकंड डिपेंड्स ऑन टेरिटरी. म्हणजे क्षेत्र. पहिला मुद्दा काय रे? लोकसंख्या आणि क्षेत्र. पहिला मुद्दा काय? लोकसंख्या. दुसरं म्हणजे क्षेत्र. तुम्हाला सांगा कसं? अरे मला सांगा, भारताचा एरिया एवढा मोठा आहे, किती मोठा आहे बघा ना, किती मोठा आहे, भला मोठा. बरोबर. मला माहिती असेल महाराष्ट्रामध्ये देखील भारतामध्ये 3ऱ्या-4थ्या रँकला येतो टेरिटरीजेशन. मग जर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त एक विधानसभा आहे, फक्त विधानसभा. बरं, विधानसभा ही प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचू शकते का? प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचू शकत नाही. बरोबर. प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जाऊन पोहोचू शकत नाही. म्हणून त्याला अल्टरनेटिव्ह बॉडी म्हणजे लोकांचा कोणतरी प्रतिनिधी असायला पाहिजे. म्हणून SLC. बरोबर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी लोकांना रिप्रेझेंटेशन मिळायला पाहिजे. म्हणून आणि दुसरं क्षेत्र सुद्धा मोठा. नेक्स्ट सगळ्यात महत्वाचं मला सांगा, ज्या राज्यामध्ये फक्त विधानसभा आहे, ज्या राज्यामध्ये 22 राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे, त्या राज्यामध्ये चांदी असेल ना, चांदी विधानसभेची, यांच्यावर लक्ष ठेवणारा कोणीच नाही आहे. विचार करा. MP मध्ये फक्त काय SL आहे, चांदी आहे ना, चांदी आहे. विधान परिषद नाही आहे, चांदी आहे ना. इथे काही होणारच नाही ना. डायरेक्ट म्हटलं जे करायचं ते करू. म्हणजे याचं काय लक्ष असतं की विधानसभेला क्रिटिसाइज करणं, त्यांची आलेल्या विधेयकांना क्रिटिसाइज करणं की भाऊ हे चुकीचं आहे, तुम्ही असं करू शकत नाही, हे तुमच्या संविधानाच्या विरुद्ध आहे. रुपेश, तुझ्या प्रश्न उत्तर तुला मिळत आहे का? म्हणजे काय, मी तुला तिन्ही पॉईंट म्हणजे प्रत्येक लोकांना रिप्रेझेंटेशन मिळावं, प्रत्येक लोकांचा कोणतरी प्रतिनिधी असावा, त्या क्षेत्राला सुद्धा, त्या रिजनल क्षेत्राला सुद्धा एक प्रतिनिधी मिळावा. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो, काय तुमच्या SLAचं तुमच्या राज्यामध्ये पारामांसी व्हायला नको. जर याची पारामांसी झाली तर तुमचा देश, तुमच्या महाराष्ट्र, तुमचं राज्य तुमच्या विरुद्ध आहे. बरोबर. इन्कमवर नाही असं नाही, इन्कमवर नाही. मग तू जर म्हटलं तामिळनाडूचं इन्कम तर खूप आहे रे, केरळाचं इन्कम खूप आहे, बरोबर, आपण तिकडे का नाही करत? बरोबर. गुजरातचं इन्कम खूप आहे ना, हिऱ्याचा व्यापार तिकडे, बरोबर, इन्कमवर नाही. म्हणजे काय? SLA SLA क्रिटिसाइज करा. म्हणजे SLAचं पूर्ण पॅरामाउंटचे निर्माण नको व्हायला, म्हणून त्याला कोणतरी क्रिटिसाइज करायला पाहिजे. बरोबर. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये सध्याची जी हालत आहे अशी पूर्ण राज्यांची हालत होते. बरोबर. ज्या राज्यामध्ये काय विधानसभा आहे. रुपेश, तुला मिळालं का रुपेश? रुपेश, उत्तर मिळालं तर 3 रिझन आहे. त्यामुळे आपल्याला त्या राज्यामध्ये विधान परिषद गठीत करणार बरोबर. काय नाही रुपेश, थँक्यू. कशाला सगळे तुमच्यासाठीच आहे. तुम्ही मला काही विचारून तुमचे डाऊट्स क्लिअर करा. आता मला सांगा, मी तुम्हाला जे शिकवलं, तहकूब करणे शिकवलं, बरोबर, अनिश्चित कालावधीमध्ये तहकूब करणे शिकवलं. मी तुम्हाला शिकवलं 17व सम, मी तुम्हाला सम शिकवलं, विसर्जित होणे. हे शिकवायची गरज आहे का मला राज्यांमध्ये सांगा? गरज नाही आहे. आपण शिकलो, हे पण शिकलो, हे पण सगळ्या शिकलो. आपण तिकडे राष्ट्रपती करतो ना, ते कोण करेल? राज्यपाल करेल. ते कोण करेल? राज्यपाल करेल. बरोबर. ते कोण करेल? विधानसभेचा सभापती किंवा विधान परिषदेचा अध्यक्ष. बरोबर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅक्झिमम पोर्शन आपण आता इथे कव्हर केलेला आहे. बरोबर. सेम जसं आपण अविश्वास शिकलो, जसं आपण निंदावंजन प्रस्ताव शिकलो, जसं आपण हक्कभंग प्रस्ताव शिकलो, सेम प्रस्ताव इथे सुद्धा होता आपल्या विधानसभेत. बरोबर.
पण इथे का होत नाही मी तुमच्या इथे एक्सप्लेन करून देतो. बरोबर, ज्या गोष्टी होतात त्या आपल्याला एक्सप्लेन करायची काही आवश्यकता नाही. त्यामुळे काय होईल, फक्त आपलं लेक्चर वाढेल, पण आपल्याला जे समजायचं किंवा आपल्याला जे मार्क्स घ्यायचे आहेत एक्झाममध्ये ते होणार. बरोबर, हे वगैरे मी शिकवत नाही, आत्ताच शिकवलं मी तुम्हाला. तहकूब करणे शिकवायची गरज आहे का सांगा मला, एकदा सांगा. तहकूब करणे आणि निश्चित कालावधी पण तहकूब करणे शिकायची गरज आहे का? सत्रवसन, सत्र समाप्ती, विसर्जन होणे गरज आहे का तुम्हाला? आता शिकलो आपण, सांगा ना मला, गरज आहे की नाही? नाही ना? चला, मला कळालं की तुम्हाला गरज नाही. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं मुद्दा, डिफरन्स. हा, स्वर डिफरन्स घेऊ. अगदी बरोबर, स्वर डिफरन्स घेऊ. जॉईंट सिटी, हे दोन्ही गोष्टी राज्यांमध्ये नसतात. या दोन्ही गोष्टी या तुमच्या राज्य विधिमंडळामध्ये येतील. सर्वांना तुम्ही काम एक्सप्लेन करतो. दोन्ही गोष्टी राज्य विधिमंडळामध्ये येतील. राज्य विधिमंडळामध्ये येतील. बरोबर, त्या दोन्ही गोष्टी राज्य विधिमंडळामध्ये येतील. दोन्ही गोष्टी राज्य विधिमंडळ. चला की रिझन जॉईंट सिटिंग येत नाही, त्याच्यामागे रिझन असं आहे की प्रत्येक राज्यांमध्येच SLA प्लस SLC, प्रत्येक राज्यामध्ये SLA किंवा SLC नाही. प्रत्येक राज्यामध्ये SLC किंवा SLA नाही. फक्त काही राज्यांमध्ये, काही म्हणजे 28 राज्यांमध्ये आहे आणि SLC काही राज्यांमध्ये फक्त 6 राज्य. बरोबर, डेडलॉक होण्याचं कामच नाही. डेडलॉक होण्याचं कामच नाही. काय मी जे तुम्हाला आता प्रक्रिया शिकवणार आहे त्या प्रक्रियेनुसार तुमच्या राज्यांमध्ये डेडलॉक होत नाही कोणत्या विधाने. बघा, लक्ष द्या. SLA मधून बिल पास झालं, चर्चा, विनिमय, डिबेट, डायलॉग, डिस्कशन होऊन पास झालं. कुठे गेलं? SLC मध्ये, म्हणजे विधान परिषदेच्या 6 राज्यांमध्ये त्या. तर त्या राज्याची विधान परिषद 3 महिने त्या विधेयकाला एक्सटेंड करू शकते. एक्सटेंड म्हणजे काय, पास नाही करणार, तुला ठेवून देणार, ठीक नाही, डिस्कस करणार आहे. 3 महिने झाले, 3 महिने झाले, ते ऑटोमॅटिक बिल कोणाकडे जातं? विधानसभेकडे. नाही, राज्यपालाकडे नाही, विधानसभेकडे. मग तेच विधेयक आपल्या विधानसभेने वापस पडवलं. पुन्हा 1 महिना, पुन्हा 1 महिना विधान परिषद त्याला काय करतो? एक्सटेंड करू शकतो. पण 3 आणि 4 महिने जर झाले, हे 3 महिने आणि हा 1 महिना, 4 महिने झाले, तर 4 महिने झाल्यानंतर कोणतंही विधेयक असू दे, सामान्य असो, कोणतंही विधेयक असो, वित्त असो, की डायरेक्टली कोणाकडे जातं? राज्यपालाकडे जातं. म्हणजे तुमच्या राज्यांमध्ये डेडलॉक होण्याचे, म्हणजे मतभेद निर्माण होण्याचे चान्सेस कुठेच नाही. बरोबर, मतभेद होऊ शकत नाही. त्यामागे रिझन मी तुम्हाला सांगितलं. मतभेद का नाही होणार? हे मतभेद होण्याचं रिझन नाही, फक्त विधान परिषद 4च महिन्यापर्यंत सामान्य विधेयकाला पोस्टपोन करू शकते. 4 महिन्याच्या वरती करू शकत नाही. पलीकडे लोकसभा सामान्य विधेयक राज्यसभेला कितीही दिवसापर्यंत एक्सटेंड करू शकते. म्हणून तिथे डेडलॉक होतो. म्हणून तिथे काय तो डेडलॉक येतो. म्हणून तिथे आपण काय म्हणतो? संयुक्त बैठक. पण तुमच्या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या जे बाकी विधान परिषद किंवा विधानसभा आहे त्या राज्यांमध्ये फक्त 4च महिने विधान परिषद काढू शकतं. एखाद्या सामान्य विधेयकाला एक्सटेंड करू शकतं. म्हणून राज्यांमध्ये संयुक्त बैठक बसवली जात. किती लोकांना समजलं नाही? किती लोकांना समजलं की या राज्यांमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये संयुक्त बैठक का बोलवली जात नाही? रिझल्ट कोणाला कळलं? कोणाला कळलं? सांगा मला, रिझल्ट सांगा रे. कोणाला क्लिअर? रुपेशला, अजून ममता, व्हेरी गुड. मला व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लिअर झालं? म्हणजे तुम्हाला प्रश्न जर विचारला राज्यामध्ये संयुक्त बैठक बसते का? नाही बसत. रिझन की विधान परिषदेला फक्त 4 महिन्यांचा अधिकार दिला आहे की एखाद्या बिलाला थांबवून देऊ शकतं, त्याच्यावरती तो काम करू शकत
पण हे राज्यसभा ही दिवसामध्ये थांबवून घेऊ शकते. घटना हे विधेयक काय आहे? कारण आपल्या संविधान म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, संविधानाने म्हणजे कॉन्स्टिट्यूशननी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार हा दिलाय पार्लिमेंटला. दिलाय पार्लिमेंटला म्हणजे संसदेला घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार, संविधानाने दिलाय पार्लिमेंटला. म्हणून घटना दुरुस्ती विधेयक राज्यामध्ये येत नाही. म्हणून समजलंय मला चेअरपर्सन किती असतात सर, मला समजलं नाही तुमचा प्रश्न काय. म्हणून घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती विधेयक तुमच्या राज्यांमध्ये येईल. त्यामध्ये काय की जो घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे तो कोणाकडे आहे? पार्लिमेंटकडे. म्हणून राज्य विधिमंडळ करू शकतो. चेअरपर्सन किती असतात? ग्रुप ऑफ चेअरपर्सन. कशामध्ये ग्रुप ऑफ चेअरपर्सन. नाही मला समजलं नाही. हा तुझा जर विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेमधला विचार एक चेअरमॅन सभापती, बरं, दुसरा उपसभापती, मग ती कमिटीमध्ये काय? तू कमिटी म्हणताय का की जर हे दोघं नसले मग किती असतात? असा काही प्रश्न आहे का तुझा? सभापती असेल, उपसभापती असेल तर मग काही कमिटी असतात, असं काही प्रश्न आहे का? की ग्रुप ऑफ चेअरपर्सन? हो नाही, मला समजलं नाही. प्रश्न आहे समजला तुझा, प्रश्न आहे समजला मला. ठीक आहे, तू मला प्रश्न सांगशील, माझा नंबर तुझ्याकडे, मला प्रश्न सांगशील, मी आपण तुला उद्या घेऊ. ठीक आहे, मॉर्निंगला. म्हणजे काय करतील, उद्या सॅटर्डे आहे, संडे रविवार सुट्टी आहे, परवाला घेऊ. ठीक आहे, मंडेला मॉर्निंगला घेऊ. तुझा तो प्रश्न मला व्यवस्थित सांगशील, मोबाईलला मला कॉल करशील आणि मग मी तुला शिकवू. ठीक आहे, प्रश्न नाही समजला आता मी तुला आत्ताच एक्सपिरियन्स दिला असतो. आता मी तुम्हाला 2-4 प्रश्न विचारतो, मला सांग. प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये का मतदान करतात? प्रत्येक राज्याच्या विधानसभेचे सदस्य राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये का मतदान करतात? त्याच्यामध्ये रिझन प्रत्येक राज्यामध्ये आहे म्हणून. अदरवाईज उत्पन्न क्लिअर आहे? अगदी बरोबर, सगळीकडे अगदी बरोबर. उत्पन्न क्लिअर झालं सगळ्यांना, सगळं क्लिअर झालं इथपर्यंत, काही डाऊट्स नाही उरले. असं तुम्ही पुढे जातो. तुम्हाला डाऊट असेल तर मला विचारा, नाही मी पुढे जातो. पुढे जायचं आपण पुढे झालं. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नांची अगदी बरोबर उत्तर झालं. ठीक आहे, मग मला सांगा, तामिळनाडूमध्ये होतं का विधान परिषद? तामिळनाडूमध्ये होतं का? MP मध्ये होतं का? गुजरातमध्ये होतं का? आता ओडिसामध्ये बनवणं चालू आहे. ओडिशा, राजस्थानमध्ये बनवणं चालू आहे. आंध्र प्रदेशमध्ये अबॉलिश करणं चालू आहे. आंध्र प्रदेशमध्ये अबॉलिश करणं चालू. पण झालं का? हा जो चालू करणं किंवा बंद करणं किंवा क्रिएट करणं किंवा डिझॉल्व करणं हा अधिकार आहे आर्टिकल नंबर 160. आर्टिकल नंबर 160, कलम नंबर 169. तुम्हाला विचारला की कलम नंबर 169 संविधानाच्या कोणत्या भागामध्ये? सांगा मला.
कलम नंबर 169 संविधानाच्या कोणत्या भागामध्ये? भाग नंबर कितवा? व्हेरी गुड स्नेही, 6वा. व्हेरी गुड, 6वा. व्हेरी गुड. 5वा भाग कोणता? 5वा भाग कोणता? सांगा. 4A कोणता? 4 कोणता? 3, 2, 1. माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का सगळी? जर नसेल माहिती तर मी मंडेला, हे तर चालूच राहिलं, मंडेला तुम्हाला सगळे पास लक्षात ठेवले. म्हणजे आपल्याकडे ट्रिक आहे. व्हेरी गुड. 52 ते 151. व्हेरी गुड. अगदी बरोबर. सेंट्रल अगदी बरोबर. चार विद्यार्थ्यांना नसेल माहिती तर आपण जी ट्रिक आहे आपल्याकडे, तर ट्रिकच्या माध्यमातून हे सगळेच्या सगळे पार्ट्स, जितकेही पार्ट आपल्या संविधानामध्ये आहे, किती आहे? 26. किती आहे? 26. हे काढून टाकला म्हणजे आता बोलले किती? मला 26 मूळमध्ये तर 22 होते. हा, मूळमध्ये 22 होते. मूळमध्ये 22 होते. आपण 4 ऍड केले. किती ऍड केले? 4. कोण लिहिलं? 4. कोण मी किती लिहिलं? 4. 4 किती गेले? ऍड केले ना 4. कोण लिहिलं? 4. 4 सपाट आहे. 4 लिहिणार नाही. लिहिले का? त्याच्यामध्ये 5 ऍड केले. किती झाले? नाही. त्याच्यामध्ये पुन्हा 5 ऍड केले. किती झाले? 14 आहे. बर. आणि इथे नाही. खूप सिंपल आहे. खूपच सिंपल आहे. किती ऍड केले नंतर? पहिले 22 होते. किती ऍड केले? 4. लिहिले 4. 4 आहे. त्याच्यामध्ये 5 टाकले झाले 9 आहे. त्याच्यामध्ये 9 टाकले, त्याच्यामध्ये 5 टाकले झाले 14 आहे. आणि इथे 9. हे 4 पार्ट आपण कालांतराने ऍड. किती लोकांना समजलं रे? किती लोकांना समजलंय? हे 4 पार्ट आपण कधी ऍड केले? सगळं मी सांगतो. हा, मयूर पॅनल ऑफ चेअरपर्सन. व्हेरी गुड. छान चालतं. ठीक आहे, छान चालतं. 4A. 4A म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 4 नवीन ऍड केले म्हणून 4A लक्षात ठेवा. 4A त्याच्यामध्ये 5 टाकले नाही, त्याच्यामध्ये 5 टाकले 14 आणि मुळात नाही. 4A ऍड केला आपण 1976 42nd अमेंडमेंट आहे. 9A ऍड आपण केला 74th अमेंडमेंट आहे 1992. 9B ऍड केला आपण 97 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे 2011. आणि 14A ऍड केला आपण 42nd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे 1970. बरं, 22 + 4 26. पण एक मायनस केला. कोणती अमेंडमेंट दिली? जी तुम्हाला मी सकाळी आज स्टार्टिंगला शिकवली. 7 आपण टाकलेला एक पार्ट काढला म्हणजे 7व्या नंबरचा पार्ट आपण काढून सुद्धा म्हणजे 26 मधून एक उरले किती हो? 25. उरले किती? बरोबर. मग आता 169 मध्ये जे नमूद केलेलं आहे तो 169 ची नंबरची कलम संविधानाच्या 6व्या भागामध्ये. कोणत्या भागामध्ये? 6व्या भागामध्ये. बरोबर. हे सगळं मी तुमच्या बाहेर लर्न करून देतो. तुम्हाला घाबरायचं काहीही कारण, घाबरायचं टेन्शन घेऊ नये. ही भाग आहे 169 पार्ट नंबर 6 स्टेट. म्हणजे 169 मध्ये काय अधिकार दिला? विधानसभेचा अधिकार. कोणाचा अधिकार? विधानसभेचा अधिकार. विधानसभेचा अधिकार. पण तो कोणता अधिकार? की SLC फॉर्मेशनचा, SLC तयार करण्याचा आणि रद्द करण्याचा, तयार करण्याचा आणि रद्द करण्याचा जो हक्क आहे त्याविरुद्ध 169 कोणाचा आहे? विधानसभेचा. मग आयोग तुम्हाला काय विचारतं? विधान परिषद गठीत करणे किंवा तुला इम्प्लिमेंट करणे हा अधिकार आर्टिकल नंबर 368 सुद्धा येतो. म्हणजे घटना दुरुस्ती करून बनवावा. बरोबर का? विधान परिषद जर फॉर्म करायची असेल, विधान परिषद जर फॉर्म करायची असेल तर आर्टिकल नंबर म्हणजे अमेंडमेंट करावं लागतं. अमेंडमेंट करायची काहीही गरज नाही. 100 SLA करू शकता. आणि मग SLA मध्ये जे बहुमत लागतं विधान सेम बहुमत आहे. विशेष प्लस पूर्णतः
विशेष प्लस पूर्णता हे बहुमत लागतं कुठे? या विधानसभेत. कुठे बहुमत लागतं हे? या विधानसभेमध्ये. बरोबर. मग काय होतं? आता मला सांगतो, महाराष्ट्र आपण गुजरात नाव होतं एमपीला काउन्सिल नाही, एमपीला काउन्सिल नाही, विधान परिषद नाही, म्हणजे तिथल्या विधानसभेमध्ये गेली भाऊ, विधानसभेमध्ये गेली की आपल्याला काय बनवायचे? SLC बनवायचे. मग बिल आलं, तुम्हाला माहिती आहे पब्लिक बिल, प्रायव्हेट बिल, तुम्हाला सगळं सांगितलं. अदर मिनिस्टर म्हणजे प्रायव्हेट बिल, टाइम ड्युरेशन सेम. बरोबर आलं. तर त्या हाऊसमध्ये बहुमत लागेल 2/3 स्पेशल म्हणजे विशेष बहुमत प्लस ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय? पूर्णता बहुमत. हे 5 झालं, विधानसभेतून 5 झालं, कोणाला जाईल? राज्यपालाकडे. राज्यपाल पास करेल. राज्यपालांनी पास केलं तर हे बिल कुठे जाईल? पार्लिमेंटकडे. कोणाकडे जाईल? पार्लिमेंट. आणि पार्लिमेंट आता त्याला सामान्य बहुमताने काय करेल? पास करेल. सामान्य बहुमताने पास. आणि बरोबर. आणि तुम्हाला सांगितलं मी, घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? पार्लिमेंटला, तुमच्या राज्य विधिमंडळाला आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आर्टिकल नंबर 368 मध्ये वापरल्या जात नाही. किती लोकांना समजलं आता लिंक? किती लोकांना ही लिंक लक्षात आली? किती लोकांना ही लिंक लक्षात आली? हे आपल्या विषयामध्ये विद्यार्थी आर्टिकल नंबर 368 मध्ये येते. व्हेरी क्लिअर. आणि किती बरोबर? क्लिअर. म्हणजे आर्टिकल नंबर 368 मध्ये येत नाही, कारण की ही घटना दुरुस्ती विधेयक येत नाही. बरोबर. ते सामान्य पार्लिमेंटमध्ये आर्टिकल नंबर 368 बाहेर आपण सामान्य. बरोबर. म्हणून याला आपण अमेंडमेंट करत. मग याला क्रिएट झाला, आता याला अबॉलिश करायचं. अबॉलिश संपवायचं. विसर्जित. तर विधानसभेमध्ये सुद्धा बहुमत पाहिजे सिंपल, आणि पार्लिमेंटमध्ये सुद्धा कोणतं बहुमत पाहिजे? सिंपल. असं करून विद्यार्थी मित्रांनो काय होतं? असं करून त्या राज्यामध्ये आपल्याला विधान परिषद बनवता सुद्धा येतं आणि विधान परिषद रद्द सुद्धा करतं. मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो, विधान परिषद जर गठीत करायचं असेल तर पार्लिमेंटमध्ये विशेष प्लस राज्यांचं होकारीकरण पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न विचारला आयोगाने विधान परिषद एखाद्या राज्यामध्ये गठीत करायचं तर पार्लिमेंटचं विशेष प्लस पूर्णता बहुमत पाहिजे. विशेष प्लस पूर्णता बहुमत पाहिजे नाही. विशेष प्लस पूर्णता बहुमत नाही. ते विशेष प्लस पूर्णता बहुमत त्या राज्यामध्ये पाहिजे. त्याला आपण घटना दुरुस्ती म्हणत नाही, कारण घटना दुरुस्ती विधेयक तुमच्या राज्यांमध्ये येत नाही. बरोबर. ते आर्टिकल नंबर 368च्या बाहेर असतात. कारण की जेव्हा पार्लिमेंटकडे जातं तर पार्लिमेंट त्याला सामान्य बहुमताने काय करतं? पास. क्लिअर. सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या? सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या की आर्टिकल नंबर 169 नुसार आपण विधान परिषद गठीत करू शकतो. विधान परिषद गठीत करू शकतो. कोण म्हणजे? आपण म्हणजे विधानसभा. विधानसभा. आणि त्या राज्यामध्ये कोणतं बहुमत लागेल? विशेष प्लस पूर्णता बहुमत. विशेष प्लस पूर्णता बहुमत. बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या पार्लिमेंटमध्ये कोणतं लागेल? सामान्य बहुमत. आपण मला सर आंध्र प्रदेशचं काय झालं? का राज्यांनी आपण अबॉलिश केलं, पण अजूनही ते विधेयक पार्लिमेंटकडे आहे आणि पार्लिमेंटनी अजूनही त्याला पास केलेलं नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो अजूनही विसर्जित झालेलं. ठीक आहे. चला आपण ते थांबूयात. आणि उद्या आता सुट्टी आहे. परवाला किती वाजता? सकाळी 8 आणि रात्री 12 दुपारी 12 वाजता भेटूया. ठीक आहे. चला.